हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. काल आपण पाहिलं की कृष्णाने अर्जुनाला हे समजवले की विषयांचा संग नको. ज्याला विषयांचा संग होतो त्याचा विवेक विकारी होतो, विवेकामध्ये विकार निर्माण होतो, बुद्धीमध्ये विकार निर्माण होतो, मायेची पाखर पडते त्याच्यावर, अज्ञानाचा पगडा बसतो आणि मग त्याला पुढचं काही कळत नाही. मग अर्जुनाची आता तशी स्थिती झालेली असल्यामुळे भगवंत त्याला सत आणि असत यांची लक्षणं या पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत असं काल आपण बोललो होतो. आणि त्या श्लोकाकडे 16व्या श्लोकाकडे आता आपण वळणार आहोत. ना असतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टान्तः तू अनयोः तत्वदर्शिभिः. नासते विद्यतो भावः. न असतो विद्यते भावः. असतः म्हणजे असत्य, असत असणाऱ्या गोष्टीमध्ये भाव असत नाही. आणि न अभावो विद्यते सतः. ज्याच्यात भाव नाही त्याच्यामध्ये सद्वस्तू कधीही असत नाही. या दोन गोष्टी सांगितल्या. एक सुरुवातीला त्याचा निराश केला आहे म्हणजे नकारात्मक बाजू सांगितली आणि दुसऱ्या पुढच्या अर्ध्या श्लोकार्धामध्ये त्याची होकारात्मक बाजू सांगितलेली आहे. बघा, असत वस्तूंची सत्ता विद्यमान असत नाही. नासते विद्यतो भावा. भाव म्हणजे सत्ता. सत्ता म्हणजे असण्याची खूण, अस्मिता. जी असत गोष्ट असते तिच्यामध्ये सत्ता, अस्मिता, भाव असत नाही. सद्वस्तूचा आणि न अभावो विद्यते सतः. सद्वस्तूचा कधीही अभाव असत नाही किंवा जिथे अभाव आहे तिथे सद्वस्तू असत नाही. म्हणजेच सद्वस्तूमध्ये अभाव असत नाही. अभाव म्हणजे काय? त्याची उपस्थिती नसणे. तर असं असतच नाही. सगळीकडे सद्वस्तू भरलेली आहे. चराचरामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. ओतप्रोत म्हणजे काय? जसा पाण्याने काठोकाठ भरलेला हौद आहे आणि त्या हौदामध्ये काठोकाठ भरलेला माठ आहे तळाशी ठेवलेला, तर तो माठ ओतप्रोत भरलेला आहे. हौद ओतप्रोत नाही भरलेला. त्याचं कारण तो जो माठ आहे, जो त्या पाण्यामध्ये आहे, जो पूर्ण भरलेला आहे, तो हौदापेक्षा आकारमानाने लहान आहे. त्याच्यामुळे हौदात जे पाणी आहे त्या माठाच्या बाहेर पण सगळीकडे पाणी आहे, त्या माठाच्या आत पण सगळीकडे पाणी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की माठ हा पोरस असतो. त्याचं जे देह आहे माठाचा, त्या देहाच्या अणुरेणूत सुद्धा पाणी आहे. असं जे भरलेलं असतं त्याला म्हणतात ओतप्रोत. तशी सद्वस्तू संपूर्ण सृष्टीमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. म्हणून जे सत आहे त्याच्यात अभाव नाही आणि जे असत आहे तिथे सत्ता नाही, भाव नाही. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. नित्यतत्वाकडे लक्ष वेधण्यासाठी हा श्लोक कृष्णाने अर्जुनाला सांगितला. सत हे नित्य तत्व आहे, त्याचा कधीही अभाव असत नाही, ते नित्य असतंच हे सांगण्यासाठी या श्लोकाचं प्रयोजन आहे. आता असत मधून कृष्णाला काय सुचवायचं आहे? जगताचा पूर्वी अभाव होता, म्हणजे ते निर्माण होण्याच्या आधी नव्हतं, त्याची सत्ता नव्हती. देहाचा पण जन्म घेण्याच्या आधी अभाव होता. जगत आणि देह हे एक आहेत. त्या दोन्हीचाही एका क्षणापूर्वी अभाव होता आणि एका क्षणानंतर निर्मिती झाली. नंतर दोन्हींचा पण अभाव होईल
म्हणजे एकेकाळी हा देह जाईल, तसं एकेकाळी हे जगत पण लय पावेल. कारण उत्पत्ती झाली, स्थिती संपली की लय त्याचा ठरलेला आहे. म्हणून असत वस्तूची, नित्य परिवर्तनशील वस्तूची सत्ता नसते. देह परिवर्तित होत राहतो, जन्मतो, युवा होतो, जरा होतो आणि मृत्यू होतो, अशी त्याच्यात बदल होत राहतात. तसंच जगताचं पण आहे. आणि म्हणून त्याची सत्ता नसते. सत्ता, सत म्हणजे आत्मा, सत म्हणजे जी नित्य असणारं चैतन्य, म्हणजे नष्ट होणारं आहे, त्याच्यामध्ये नित्य चैतन्य असत नाही. असत वस्तूला मुळात अस्तित्वच नाही आहे. सत्ता नाही म्हणजे काय? अस्तित्वच नाही आहे. ते सतत बदलत राहतं, त्याचं अस्तित्व पुढे पुढे जात राहतं. म्हणून तर त्याला संसरण म्हणतात. संसार, श्रुसरती म्हणजे पुढे जाणे. असत वस्तू ही सतत पुढे पुढे जात राहते, म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, दुसऱ्या अवस्थेतून तिसऱ्या अवस्थेत, अशा अनेक अवस्था त्याच्या बदलत राहतात. म्हणून तो संसार, संसरण होत राहतं त्याचं. आणि सद्वस्तू कशी आहे? ती चैतन्य आहे, पूर्ण चैतन्य. ती ओतप्रोत आहे, ती विभू आहे, ती सर्वत्र आहे, ती सर्व व्याप्त आहे, नित्य आहे. देह निर्माण होण्यापूर्वी होतं का ते? हो. देह आणि जगत दोन्ही निर्माण होण्याच्या आधी ते होतं. त्याच्यामुळेच ते जगत निर्माण झालं. जगत आणि देह नष्ट झाल्यावर ते राहणार आहे का? हो, राहणार आहे. वर्तमानामध्ये नित्य परिवर्तनशील देहात ते आहे का? आहे. ते आधीही होतं, मध्येही आहे आणि अंतीही राहणार आहे. म्हणून ते सत आहे. त्याचा अभाव कधीच नाही. आधीही नव्हता, आत्ताही नाही आणि पुढेही असणार नाही. नित्य भाव म्हणजे तिची नित्य सत्ता असते. मग तात्पर्य हे की सत्तत्वच विद्यमान आहे, असत्तत्व विद्यमान नाही. म्हणून वेद आम्हाला सांगतात ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. ब्रह्म म्हणजे चैतन्य हे सत्य आहे आणि हे जगत मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं नाही, परिवर्तनशील आहे. ते निर्माण होतं, ते काही काळ टिकतं आणि नंतर नष्ट होतं. म्हणून ते मिथ्या आहे. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधी, पदवी, माणूस ही पदवी मिळाली ना माणसाला, ही उपाधी. या उपाधीमध्ये गुप्त आहे काय? चैतन्य. आणि ते कसं आहे? सर्वगत. फक्त माणसातच आहे का? नाही, चराचर सृष्टीत सर्वत्र आहे, अणुरेणूमध्ये आहे, ओतप्रोत आहे, भरलेलं आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते सत्य तत्वज्ञांना आणि संतांना माहीत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. म्हणून त्यांना द्वंद्वांचा त्रास होत नाही. द्वंद्व सहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते. त्याला खाली दृष्टांत दिला. वर स्टेटमेंट आहे, वरच्या ओवीत, खालच्या ओवीत त्याला दृष्टांत दिला आहे. सलिली पय जैसे. सलील म्हणजे पाणी आणि पय म्हणजे या ठिकाणी दूध. पाणी आणि दूध एकमेकांमध्ये जसं असतं मिसळलेलं, एक होऊनी मीनले असे. मीनले, मिसळले, एकरूप झाले, एकजीव झाले. परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. पण राजहंस त्या पाण्यातून दुधाला वेगळं करतो. ती क्षमता फक्त राजहंसाची. तसंच या जीवामध्ये चैतन्य आहे. हे चैतन्य वेगळं काढून त्याच्याशी एकरूप होणं हे संतांना जमतं, म्हणून ते राजहंस आहे. पाण्यातून दूध वेगळं करून केवळ दूध स्वीकारणं हे राजहंसाला कळतं, अन्य कुणाला कळत नाही. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. ज्ञानी लोकांच्या बाबतीत काय? तैसे विचारिता निरसले. याप्रमाणे विवेक, विचार म्हणजे विवेक, विवेक करून त्यांनी त्याचा निराश केला, म्हणजे अज्ञानाचा निराश केला. ते प्रपंचू सहजे सांडवले. त्यांनी प्रपंच सहज सोडून दिला.
प्रपंच सोडताना त्यांना अजिबात त्रास झाला नाही, दुःख झालं नाही जे आम्हाला होतं. आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासून येती माघारा. अगं अगं सुने, नको सांडू दही दूध. लक्ष कुठे आहे तिचं? ते दही दुधात आहे. हे झाले तुम्ही आम्ही सगळे सामान्य माणसं, आपण असे आहोत. पण हे ज्यांना कळलं आहे, ज्यांनी विवेकानी अज्ञानाचा निराश केला आहे, विवेकानी सत तत्व निवडलं आहे, असत तत्व काढून टाकलं आहे किंवा निराश केला आहे, ते संसार सहज सोडून देतात. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांचे. त्या ज्ञानी लोकांना काय शिल्लक राहिलं त्यांच्याजवळ? तर पूर्ण चैतन्य, ते तत्व, ते त्यांच्या जवळ आलं किंवा ते तत्वाच्या जवळ गेले. उपकार, उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करविणे. त्यांनी स्वतःला तत्वाच्या जवळ नेऊन ठेवलं आणि म्हणून ते ज्ञानी झाले. म्हणून अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही. ज्ञानी लोकांना जे अनित्य आहे, असत आहे, अभावपूर्ण आहे, परिवर्तनशील आहे, नष्ट होणार आहे, त्याच्याबद्दल आसक्ती बुद्धी नाही. मुळीच आसक्ती नसते त्यांना. निष्कर्षू दोहीही देखिला असे, कारण दोन्हींमध्ये काय त्याचा परिणाम आहे हे त्यांना माहीत आहे, त्यांनी ते जाणलेलं आहे. आता पुढे पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात? अविनाशी तु तद्विधी येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. ज्यांनी हे जग, या सगळ्या दृश्य वस्तू व्यापलेल्या आहेत, त्याचा नाश होत नाही हे तू लक्षात ठेव अर्जुना. त्या अविनाशी वस्तूचा कोणीही नाश करू शकत नाही. अविनाशी तू तद्विधी. विद्धी म्हणजे जाणून घे. विद म्हणजे जाणणे, विद्धी तू जाणून घ्यावंस अर्जुना. काय? अविनाशी, ते जे तत्व आहे, ते जे चैतन्य आहे, ते अविनाशी आहे, त्याचा कधीही विनाश होत नाही. येन सर्वम इदम ततम, ज्यांनी हे सगळं व्यापून टाकलंय. तन म्हणजे व्यापणे, लांबणे, आणि तत म्हणजे व्यापून टाकलंय. त्यांनी हे सगळं चराचर सृष्टीला व्यापून टाकलेलं आहे. विनाशम अव्ययस्यास्य, या अव्ययस्य विनाशम, या अव्ययाचा विनाश न कश्चित कर्तुमर्हति, कोणीही करू शकत नाही. कोणाचीही क्षमता नाही या अविनाशी गोष्टीचा विनाश करण्याची, कोणाचीही क्षमता नाही. तेव्हा त्याच्यामुळे तू त्याच्या बाबतीमध्ये तुझ्या मनात असणारा जो मी मारणारा, तो मरणारा, हा जो भाव आहे तो काढून टाक. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा? देख सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. देख सारासार विचारिता, सार आणि असार याचा विवेक करून पहा. भ्रांती ते पाही असारता, जेव्हा असार गोष्टींमध्ये आसक्ती निर्माण होते तेव्हा भ्रांती निर्माण होते, भ्रम निर्माण होतो. तरी ते सार स्वभावता नित्य जाणे. आणि म्हणून स्वभावतः जे सार आहे, जे सत आहे, जे सत्तत्व आहे, जी सद्वस्तू आहे, ती तू जाणून घे. हा लोकत्रयाकारू, तो जयाचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. हा जो चैतन्य रूप आहे, सत्तत्व आहे, तो कसा आहे? लोकत्रय आकारू, लोकत्रयाच्या आकारात आपल्याला भासमान होतो. तो जयाचा विस्तारू, तो त्याचाच, त्या चैतन्याचाच विस्तार आहे. तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. त्या सत्तत्वाला नाव नाही, वर्ण नाही, आकार नाही आणि चिन्हही नाही. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. वर्ण म्हणजे आपले चातुर्वर्ण्य जे आहेत, ब्राह्मण, वैश्य, क्षुद्र, क्षत्रिय वगैरे, असा कुठलाही वर्ण त्याला नाही. वर्णाचा दुसरा अर्थ आहे रंग, म्हणजे तो गोरा, काळा, पांढरा, पिवळा, हिरवा, निळा नाही, त्याला वर्ण नाही. त्याला कुठे गेलं? आकार नाही,
आणि नाव नाही. आपण म्हणतो की चतुर्भुज मूर्ती आहे, मोर मुकुटधारी आहे, हे सगळे आपण त्याच्यावर आरोपित केलेली रूपं आहेत. आपल्या मनाला जे रूप भावतं तसं त्यांनी धारण केलेलं आहे ते. आणि चिन्ह नाही. चिन्ह ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ज्याला आपण लिंग म्हणतो तो शब्द संस्कृतमध्ये चिन्ह या अर्थी येतो. चिन्ह म्हणजे काय तर व्यक्तीची ओळख, खूण. एखादी व्यक्ती अशी असते की त्याचं व्यक्तिमत्व इतकं आपल्यावर प्रभाव टाकून जातं की आपण ते विसरूच शकत नाही. आणि मग त्याचं चिन्ह म्हणून आपण सांगतो काय आकर्षक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्या व्यक्तिमत्वाचं चिन्ह काय आहे, आकर्षकता. काय जाज्वल्य रूप आहे, त्या रूपाचं चिन्ह काय, जाज्वल्यता. असं जे असतं त्याला चिन्ह म्हणतात. आणि चिन्ह म्हणजे लिंग. पुरुष, स्त्री, नपुसक असं काहीही लिंग त्या सत्तत्वाला नाही. नाव नाही, वर्ण नाही, आकार नाही, चिन्ह नाही, असा तो आहे. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातीतू तया केलिया ही घातू कदानो हे. जो सर्वदा सर्वगत, सगळ्यांमध्ये व्याप्त, जो नेहमी सगळ्यांमध्ये व्याप्त आहे. जन्मक्षयातीतू, जन्म आणि क्षय याच्या अतीत, पलीकडचा आहे. तया केलिया ही घातू कदानो हे. त्याचा कसा घात होईल, त्याचा कधीच घात होणार नाही. त्याचा कधीच कोणी घात करू शकत नाही. त्याला कोणीही मारू शकत नाही. त्याचा मृत्यू होत नाही. कारण काय, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्तः शरीरिणः अनाशिनः अप्रमेयस्य तस्माद्युध्यस्य भारत. अंतवंत इमे देहा, माणसाचे सगळे देह, इथे सृष्टीमध्ये असणारा प्रत्येक देह, मग तो पशु असेल, पक्षी असेल, वनस्पती असेल, माणूस असेल, कीट असेल, कृमी असेल, कुठलाही देह हा अंतवंत आहे. म्हणजे त्याचा कधी ना कधी अंत होणार आहे. नित्यस्य उक्ताः शरीरिणः, नित्य शरीरात राहणारा जो आत्मा आहे त्याला जो देह प्राप्त होतो तो नित्य नाशिवंत आहे. अनाशिनः अप्रमेयस्य, पण आत्मा कसा आहे, अनाशिन, अप्रमेय आहे. त्याच्यामुळे तस्मात् युद्धस्य भारत, म्हणून हे अर्जुना उठ आणि युद्धाला तयार हो. आता एक एक शब्दाचा अर्थ बघू आपण. अनाशिन म्हणजे नष्ट न होणारा, अप्रमेय म्हणजे ज्याचं मोजमाप नाही, किती लहान, किती मोठा, किती जाड, किती बारीक, असं काही त्याचं मोजमाप नाही, जो अनंत आहे, अविनाशी आहे, अनंत आहे. देह मात्र अंतवंत आहे, त्याचा प्रत्येक क्षणी अंत होतो. पण हा नित्यस्थ आहे. म्हणजे आत्म्याचं स्वरूप सांगितलं आहे. आत्मा नित्यस्थ आहे आणि जीवात्मा, त्याला जीवात्मा असं म्हटलं जातं. कोणत्याही काळात कोणत्याही कारणाने ज्याचा नाश किंवा अभाव होत नाही त्याला अनाशिन असं म्हणतात. त्याला कुठलंही प्रमाण दिलं जाऊ शकत नाही. प्रमाणचे दोन अर्थ, प्रमाण म्हणजे मोजमाप आणि प्रमाण म्हणजे पुरावा. त्याला प्रमाण दिलं जात नाही. असे ते तत्व हा श्रद्धेचा विषय आहे, प्रमाणाचा नाही. ज्याची श्रद्धा आहे त्याला बरोबर लक्षात येतं. ज्याची श्रद्धा नाही तो मोजत बसतो, केवढा आहे आत्मा. कोणी म्हणतं अंगठ्या एवढा, कोणी म्हणतं एवढा, कोणी म्हणतं एवढा. तसं मोजता येत नाही त्याला. त्याच्यानंतर शरीर आणि मी या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे माणसाला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. शरीर वेगळं आणि आत्मारूपी मी जो आहे तो वेगळा आहे. हा विचार महत्त्वाचा आहे. पण शरीर आणि चैतन्य यांच्या दृष्टीने जर पाहिलं
तर चैतन्य कधीही विकार निर्माण करत नाही. मग ते कशाने होतात? मूढतेमुळे विकार निर्माण होतात माणसामध्ये. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. आणि शरीरजात आघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा. मी तुला आधीच सांगितलं, अशोचानन्वशोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे. ज्याच्याबद्दल शोक करू नये त्याच्याबद्दल तू शोक करतोय. अरे हे देह कसे आहेत सगळे? शरीर जात आघवे नाशवंत स्वभावे. निसर्गतःच ते नाशवंत आहेत. निसर्गच त्यांचा नाश करत राहतो. मग त्याच्याबद्दल शोक कशाला करतो? चल युद्धाला तयार हो, उभा राहा आणि कर्तव्याचं आचरण कर. कारण आत्म्याला मारणारा किंवा मरणारा दोन्ही नसतो, हे त्यांनी पुढच्या श्लोकात सांगितलंय. य एनम वेत्ती हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. यहा एनम वेत्ती हंतारम. यहा म्हणजे जो, एनम म्हणजे याला, म्हणजे आत्म्याला. हंतारम वेत्ती, हंता मारणारा, हंतार म्हणजे मारणारा, मारणारा आहे असं समजतो. यहाच एनम मन्यते हतम, आणि जो याला मेलेला असा समजतो. उभौ तौ न विजानीतो, ते दोघेही हे जाणत नाहीत. नायम हंती न हन्यते, हा कधीही कुणाला मारत नाही किंवा कुणाकडून मारला जात नाही किंवा मरत नाही. आत्मा हा नित्य निरंतर चैतन्य अमर असा आहे, अनंत असा आहे. त्याच्यामुळे आत्म्याला जर मृत्यू नाही तर मग तुला भ्यायचं काय कारण आहे? तू त्या आत्म्याला मारणारा आहेस ना तो आत्मा मरणारा आहे. जे काय मरणार आहे ते शरीर आहे आणि ते निसर्गतःच आहे, निसर्गतःच मरणार आहे. निसर्गाने ठरवलंय त्याला मारायचं तर ते मरणार. तू मार किंवा नको मारू, अशी पूर्ण गोष्ट त्याला समजावून सांगितल्यानंतर मग त्याला शोक न करता, म्हणजे तुझ्या मनातला शोक दूर कर आणि युद्धाला तयार हो असं सांगितलेलं आहे. तू धरोनी देहाभिमानाते दिठी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणत आहासी. अरे अर्जुना, तू धरोनी देहाभिमानाते, देहाभिमानाला धरून ठेवलंय. देह म्हणजेच मी असं पक्क धरून ठेवलंय. आणि त्याच्यामुळे काय झालंय? दिठी सुनी शरीराते, सगळ्या देहातच सगळं दृष्टी तुझी एकवटलेली असताना मी मारिता हे मरते, या सगळ्यांना मारणारा मी आहे आणि माझ्या हातून हे सगळे मरणार आहेत म्हणत आहासी. असं तू म्हणतोयस कारण तुला हे माहीत नाही की ना तू मारणारा आहे ना ते मरणारे आहेत. पुढे जेव्हा विश्वरूप दर्शन देतात भगवंत अर्जुनाला, तेव्हा अर्जुन पाहतो की अर्जुनाने कुणालाच मारलेलं नाही आहे. स्वतः भगवंतच लयाची क्रिया करतायत. मग जर तू ते काम करणारा नाहीच आहेस तर तुला त्याच्याबद्दल शोक करण्याची काय गरज आहे? तरी अर्जुना तू हे नेणसी, जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू नव्हेसी हे वध्य नवती. जरी अर्जुना तू हे नेणसी जाणत नाहीस, तू जरी हे जाणत नसशील तरी, आणि जर मला तत्वतः विचारशील तर मी तुला नक्की सांगीन काय? तरी वधिता तू नव्हेसी, तू यांना मारणारा नाहीस. हे वध्य नव्हती, आणि हे पण मारले जाणारे नाहीत. वध्य म्हणजे वध करण्यास योग्य, तुझ्या हातून वध करण्यास हे योग्य नाहीत. त्याच्यामुळे तू त्यांना मारणारच नाही आहेस. मारणारा तर तो आहे, तो मारणार आहे म्हणजे मी मारणार आहे असं त्याला तो स्पष्ट सांगतो. मग आता आत्मा अमर का आहे हे पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय. 20व्या श्लोकामध्ये न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः
अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे न जायते म्रियते वा कदाचित. हा म्हणजे आत्मा न जन्माला येतो न कधीही मरतो. न अयम भूत्वा, हा आधी कधीतरी जन्माला आलेला नाही. न भविता, पुढे कधी जन्माला येणार नाही आहे. न भूयः, आणि आत्ताही तो जन्माला आलेला नाही. ना आधी तो जन्मला होता, ना तो मध्ये कधी जन्मलेला आहे, ना पुढे कधी जन्मणार आहे. त्याच्यामुळे तो राहतो कुठे फक्त. न हन्यते हन्यमाने शरीरे, ज्या शरीराला मारलं जाऊ शकतं अशा शरीरामधला तो आत्मा कधीही मारला जात नाही, मरत नाही, जन्मत नाही, काही नाही. तो नित्य आहे. शरीर जरी मेलं तरी आत्मा नित्य आहे. कारण तो आत्मा इथे त्याची वैशिष्ट्य दिलेली आहेत बघा. अजहा, आत्मा जन्मत नाही. नित्यः, तो कायम आहे. शाश्वतः, आधी होता नंतरही राहणार आहे. आणि पुराणः, म्हणजे पुरातन. तो इतका पुरातन आहे की त्याच्या पुरातनतेचा पुरावासुद्धा कोणी देऊ शकत नाही असा तो आहे. म्हणून या आदिअंतरहित आत्म्यावर मी किंवा देहाचा आरोप करू नये. देह म्हणजेच मी असं म्हणू नये, असं अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं आहे. ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नीची साच उपा आपिजे, मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही. जसं स्वप्न पडतं आणि स्वप्नातल्या गोष्टी आम्हाला खूप खऱ्या वाटतात. थोडं जाग आल्यानंतर कळतं की अरे हे तर स्वप्न होतं, मी काही आकाशातून खाली पडलो नाही. हे जाग झाल्यावर कळतं. पण स्वप्नामध्ये मी कुठून तरी उंचावरून खाली पडतो आहे असं आम्हाला कळतंच की नाही. आणि काही लोक तर झोपेत पलंगावरून खाली पण पडतात. इतकं त्यांना ते खरं वाटतं, खऱ्या आयुष्यात घडतं आहे असं वाटतं. जसं ही स्वप्नाची गोष्ट आहे तसंच माणसाच्या या जीवनाची गोष्ट आहे. जे पाहतो ते स्वप्नवत आहे. स्वप्न संपल्यानंतर ते अस्तित्वात नाही हे कळतं. तैसे हे जाण माया, तू भ्रमत आहासी वाया, शस्त्रे हाणीतली या छाया, जैसी अंगीन रूपे. तू जो या आत्म्यावर देहाचं आरोपण करतोयस ते कसं आहे. तैसी ही जाण माया, ही माया म्हणजे तुझं अज्ञान आहे, तुझा अविवेक आहे, विवेक नाही आहे तो. तू भ्रमत आहासी वाया, विनाकारण तुझ्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो आहे. आता बघ, त्याला उदाहरण दिलंय. शस्त्रे हाणीतली या छाया, एखाद्याच्या सावलीला तलवारीने मारलं तर काय होईल. जैसी अंगी न रूपे, त्या माणसाच्या अंगात ती तलवार रुपते का. नाही. सावलीला मारल्याने माणूस मरत नाही आणि सावली पण मरत नाही. तद्वत हे आहे असं ज्ञानदेव सांगतात आपल्याला. आता त्याच्यासाठी ना ज्ञानेश्वरांनी आणखी काही दृष्टांत दिलेत, ते फक्त उल्लेख करते पुढे. कुंभगत जळातील प्रतिबिंब जर सांडलं तर ज्याचं प्रतिबिंब ते पडलेलं आहे तो माणूस नष्ट होतो का. समजा चंद्राचं प्रतिबिंब घड्यामधल्या पाण्यात पडलंय आणि ते पाणी सांडलं तर प्रतिबिंबही नष्ट होत नाही आणि चंद्रही नष्ट होत नाही. किंवा घट फुटल्यावर घटाकाश नष्ट होत नाही. घडा आहे, त्याच्या आतमध्ये आकाश आहे म्हणजे पोकळी आहे. तो घडा फुटला म्हणजे आकाश नष्ट झालं का. ते आकाश बाहेरच्या आकाशामध्ये विलीन होऊन जातं. तसंच शरीर नष्ट झाल्यावर स्वरूपाचा नाश होत नाही म्हणजे आत्म्याचा नाश होत नाही. म्हणून खोट्या कल्पनेच्या म्हणजे देहासक्तीच्या कल्पनेमध्ये माणसांनी राहू नये असं अर्जुनाला तिथे समजावून सांगितलेलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये
त्याला लढण्यासाठी प्रवृत्त करताना काय सांगितले बघा. वेद अविनाशिनम नित्यम यहा एनम अजम अव्ययम कथम स पुरुषः पार्थ कम घातयति हंतिकम. स्वरूप ज्याला समजलं ना तो माणूस कसा आहे. अविनाशिनम नित्यम अजम अव्ययम एनम वेद. पुन्हा 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 असं आहे ज्याला भ्रम झालेला आहे. त्याला त्या भ्रमातून बाहेर काढण्यासाठी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी लागते. तशी ही एकच गोष्ट कृष्ण अर्जुनाला पुन्हा पुन्हा सांगतोय की हा जो आहे आत्मा वेद म्हणजे तो जाणून घे. कसा जाणून घे. अविनाशिनम तो नष्ट होणारा नाही. नित्यम नित्य राहणारा आहे. अजम याला जन्म नाही. अव्ययम आणि याला व्ययही नाही म्हणजे मृत्यूही नाही. हा जन्मतही नाही, हा मरतही नाही, हा नित्य आहे, हा अविनाशी आहे हे समज. आणि मग कथम स पुरुषः पार्थ. ज्याला हे समजलं पार्था कम घातयति हंतिकम. तो कोणाला मारणार आहे आणि कोण त्याच्या हातून मरणार आहे. म्हणजे त्यांनी कोणाला मारलं तरी तो मारणारा नाही आणि जो मेला तो मरणाराही नाही. कारण देह मरतो, स्वरूप मरत नाही, आत्मा मरत नाही, चैतन्य मरत नाही. ते कायम राहतं, शिल्लक राहतं. म्हणून तू लढावस असं आहे. हा अविकारी आहे म्हणजे याच्यामध्ये बदल होत नाही. बाल युवा जरा मृत्यू असे बदल या आत्म्याला नाहीत, ते देहाला आहेत. त्याच्यानंतर हा नित्य आहे म्हणजेच काय वाढ होणं परिवर्तन होणं ह्या गोष्टी त्याच्या नसतात, त्या देहाच्या आहेत. हा अज आहे म्हणजे जन्म न घेणारा, जन्म देहाचा होतो. हा अव्यय आहे म्हणजे याचा ऱ्हास होत नाही, क्षय होत नाही, लय होत नाही, नाश होत नाही. म्हणून हा अव्यय आहे. म्हणजे आत्मा कोणत्याही क्रियेचा कर्ता नाही किंवा कोणत्याही क्रियेचं कर्म नाही. कर्ता म्हणजे मारणारा आणि कर्म म्हणजे मरणारा. ना तो मारणारा आहे, कर्ता आहे, न मरणारा आहे किंवा कर्म आहे असं स्पष्ट सांगितलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा श्लोक जो सगळ्यांना पाठ आहे, अनेक ठिकाणी वापरला जातो पण त्याप्रमाणे वर्तन मात्र होत नाही, तो फार महत्त्वाचा श्लोक आहे हा 22वा. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. मग त्याला खाली दृष्टांत दिलाय. 21वा श्लोक हा स्टेटमेंट आहे की हा नित्य आहे, अजय, अविनाशी वगैरे. आणि 22व्या श्लोकामध्ये त्याला दृष्टांत दिलाय. वासांसी जीर्णानि यथा विहाय. वासांसी कपडे, जीर्णानी जुने झाल्यानंतर, जीर्ण झाल्यानंतर, यथा ज्याप्रमाणे, विहाय टाकून देतो माणूस, त्याचा त्याग करतो. नवानी गृह्णाति नरोपराणी आणि सगळी माणसं नवीन कपडे धारण करतात, नवीन कपडे घेऊन येतात आणि ते आवडीने वापरतात. तथा त्याप्रमाणेच जीर्णानी शरीराणी विहाय. जीर्ण झालेली शरीरं, ज्या शरीराकडून आता कुठलंही कर्म धर्म होणार नाही अशी शरीरं सोडून देऊन अन्यानि संयाति नवानि देही. हा आत्मा दुसरे नवीन देह धारण करतो, नवीन कपडे धारण करतो. इतकं ते सहज आणि सोपी होणारी प्रक्रिया आहे. आपण त्याला किती जटिल करून टाकली. आता हा दृष्टांत देताना एक गोष्ट म्हणजे कर्माच्या बाबतीमध्ये अशी इथे लक्षात ठेवायची आहे की जोपर्यंत मायेचं आवरण आहे, अज्ञान आहे किंवा प्रकृतीची साथ आहे, तोपर्यंत आत्मा जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर प्राप्त करतो. म्हणजे अज्ञान आहे तोवरच त्याचा मृत्यू होतो, देहाचा मृत्यू होतो आणि आत्मा दुसऱ्या देहामध्ये जातो. ज्या क्षणी ज्ञान होतं त्या क्षणी त्याची ही देह बदलण्याची
पद्धत बंद होऊन जाते. म्हणजे त्याला देह बदलायचं कामच नाही. तो डायरेक्ट जसं घटाकाश पटाकाशामध्ये मिळतं, घटातलं आकाश हे बाहेरच्या आकाशामध्ये मिळतं, तसा याचा आत्मा परमात्म्यामध्ये एकरूप होतो आणि मग त्याला देहबिह बदलायची गरज पडत नाही. आयुष्य संपणं म्हणजेच देहाचं जीर्ण होणं आहे. देह तेव्हा जीर्ण होतो जेव्हा आयुष्य संपतं. जरा ही देहाला जीर्णत्व आणते आणि जीर्ण वस्त्र जसं काढून फेकावंच लागतं, तसं जीर्ण देहसुद्धा काढून फेकायला पाहिजे. म्हणजे मग त्याच्याबद्दल शोक वाटत नाही. आपल्याला जुने कपडे फेकून देताना शोक नाही वाटत, दुःख नाही होत, जाय ते फाटलाय कपडा फेकून दे, तसं देहाबद्दल आपल्याला वाटलं पाहिजे. मग जन्ममृत्यू का होतात माणसाचे हे एकदा कळलं की मग मृत्यूबद्दल वाईटही वाटत नाही. शुभाशुभ कर्मांची फळं भोगण्यासाठी जन्म आहे. मागच्या जन्मात आम्ही काही शुभ कर्म केली, काही अशुभ कर्म केली. शुभ कर्मांची फळं आधी मिळतात, अशुभ कर्मांची फळं नंतर मिळतात. म्हणजे काही दिवस सुख मिळतं, काही दिवस दुःख मिळतं ऐहिक जीवनामध्ये. अज्ञानामुळे सुद्धा माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अज्ञान म्हणजे काय? स्वतःची ओळख न होणं, त्याला अज्ञान म्हणतात. मी कोण आहे हे मला न कळणं हे अज्ञान आहे. मला PhD मिळाली, मी 2दा PhD केली म्हणजे मी फार ज्ञानी आहे असं मुळीच नाही. 2दा PhD केली पण मी कोण आहे हे जर कळलं नसेल तर मी संपूर्ण अज्ञानी आहे. आणि या अज्ञानामुळे म्हणजे मला स्वतःला जाणून घेण्यासाठी मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणखी जन्म कशामुळे पुन्हा पुन्हा होतो? तर भगवंताविषयी भक्ती मनात नसेल तर ती भक्ती निर्माण होईपर्यंत माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि सगळी म्हणजे या ऐहिक गोष्टींबद्दलची आसक्ती खूप मनात असेल तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मरताना सुद्धा जर असं असेल की नाही आता ह्या इस्टेटीवर मीच राहणार, तर मग पुन्हा त्या इस्टेट जिथे आहे तिथे जन्म घ्यावा लागतो. अंते मतिही सा गतिही हे भागवतांनी सांगूनच ठेवलं आहे. भागवत ग्रंथामध्ये हा अगदी सामान्य नियम आहे किंवा बीज आहे म्हटलं तरी चालेल. अंते मतिही सा गतिही, मरताना जी तुमची जशा प्रकारची बुद्धी असेल त्याप्रमाणे तुम्हाला जन्म मिळतो. ते तुम्ही ते पणती ठेवता आणि काय काय ठेवता आणि त्याच्यात कळतं ते सगळं साफ चूक आहे. तुम्हाला जन्म तोच मिळतो जो शेवटी मरत असताना तुमच्या डोक्यामध्ये असतो. त्याच्यामुळे जन्ममरणाचा फेरा चुकवायचा असेल तर भगवंत प्रणित कर्म करावीत, म्हणजे भागवत धर्माचं आचरण करावं, आत्मज्ञान प्राप्त करावं आणि भगवत भक्तीमध्ये रमून जावं. आणि अगदी जसं जीर्ण वस्त्र सहज टाकून देतो तसा देह सहज सोडून जावा. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम अंतकालेच तव सान्निध्यम देही मे परमेश्वर. पास एवढं जर तुम्ही आयुष्यभर घोकलत तर मग शोक होत नाही. आणि तो शोक होऊही नये हे अर्जुनाला जसं सांगितलं आहे तसं आम्हा सामान्य लोकांना सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर काय म्हणतात? जैसी जीर्णवस्त्रे सांडीजे मग नूतने आणिके वेढीजे तैसे देहांतरा ते स्वीकरीजे चैतन्यनाथे. अर्जुना, जीर्ण वस्त्र जसं सोडून द्यावं आणि मागे मग नूतने आणिके वेढीजे, नवीन आणून आपण आपल्या शरीराभोवती वेढून घेतो. तैसे देहांतरा ते स्वीकारीजे, तसं माणसाने देहांतराला स्वीकारलं पाहिजे असं अर्जुनाला भगवंतांनी सांगितलंय. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढचा भाग आपण उद्या घेणार आहोत. आजचे श्लोक आपण म्हणणार आहोत. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, उभयोरपि दृष्टान्तः
उभयोरपि दृष्टान्तस्तु अनयोः तत्त्वदर्शिभिः उभयोरपि दृष्टान्तस्तु अनयोः तत्त्वदर्शिभिः अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति न कश्चित् कर्तुम् अर्हति अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद् युध्यस्य भारत अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदाविनाशिनं नित्यं य एनमजम् अव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम् वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही हरिः ओम. आज इथे थांबूया, बाकीचा भाग उद्या.